जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. चार्ली चॅप्लिन असं म्हणतात की अ डे विदाऊट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. त्यांना हेच म्हणायचं या वाक्यातून की आयुष्यात कितीही ताण असला किंवा निराशेने भरलेले कितीही प्रसंग आले तरी देखील दिवसातून किमान एकदा आपण छान हसलं पाहिजे. नाही तर तुमचा दिवस व्यर्थ आहे. आणि म्हणूनच हास्याच्या माध्यमातून मनोरंजनाची ज्योत प्रज्वलित करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G सोमवार ते शुक्रवार. मंडळी, सोसायटीचं सेक्रेटरी पद हे काटेरी सिंहासनासारखं असतं. या पदावर बसलेल्या व्यक्तीला मान कमी आणि ताणच जास्त सहन करावा लागतो. कारण सोसायटीतले काही शेजारी हे मित्रपक्षापेक्षा शत्रुपक्षासारखे जास्त वागत असतात आणि निंदकाचं घर असावं शेजारी या उक्तीला सार्थ ठरवत असतात. चला बघूया असेच काही शेजारी आणि सेक्रेटरी यांच्यामध्ये नेमका कुठल्या गोष्टीवरून वाद चालू येते आणि तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. नाही नाही एक मिनिट रामचंद्रजी गावकर, एक मिनिट थांबा. नाही वाटेल ते नाही बोलू शकत. याला काय अर्थ आहे? याला तुम्ही रात्री तुम्ही तुमच्या विंगमध्ये पार्ट्या करता आणि तिथे जमलेल्या सगळ्यांना भूताच्या गोष्टी सांगता. तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या विंग्सच्या कशा कंप्लेंट येतात? काय थांबा एक मिनिट पुरतीप नाही हो. थांबा एक मिनिट, मी करतो तुम्हाला प्रेम तुम्हाला करतो. गावकरांना सांगा. एक मिनिट, काय झालंय कदम? फोनवर बोलतोय की नाही? हा पण पुरते काय माझा अपमान झालाय या सोसायटीमध्ये. पुन्हा एकदा माझा अपमान झालाय. कदम आता कोणी अपमान केलाय तुमचा? एक मिनिट, त्या दोघी आहेत ना सोसायटी मधल्या त्या सोसायटी मधल्या आहेत ना त्या मांजरवाल्या आई बहिणी. त्यांना सांगा दोघींना एक करून टाकेल. कदम काय बोलतायत या? तुमची बरोबर मुलगी कसं बोलतीये? बरोबर बोलतात ते. काही बरोबर नाहीये. मुळात ते ज्यांच्याकडे मांजर आहेत त्या काही आया बहिणी नाहीयेत, त्या माया लेकी आहेत. ते कोण पण असो काका, म्हणजे पप्पूसला शिवी देते म्हणजे काय? काय शिवी देतात ते? शिवी दिली तुम्हाला? म्हणजे काय शिवी दिली? काय शिवी दिली? ते म्हणजे पप्पूसला बोलतात मांडी टांग. नानाची टांग मला माहित आहे. माझी टांग कसं हे मला कोण बोलेल? त्या दोघी बोलला तुम्हाला? म्हणजे मला बोलले ते. मग तुम्ही काय कंप्लेंट करायला आलाय? कंप्लेंट म्हणजे तुम्ही घेणार असेल तर घ्या, नाही तुम्ही चालले पोलीस स्टेशनला. नाही थांबा कदम सोसायटीच्या गोष्टी अशा पोलीस स्टेशन पर्यंत नाही गेल्या पाहिजेत. He's already here. या मिसेस खणकर या. बोला काय तुमचं आता नेहमीचं हे? I wanted to talk to you, but he's here. ही इज हिअर. तुम्ही बोला. Yeah. We are extremely fed up of this person and his family. He's very belligerent, cantankerous, and a quarrelsome person. हे माई बघा मांग केवढा शिवाय देते ना, इकडे गुडी गुडी बोलते. Sorry? त्या गुडी बोलतच नाहीयेत तुमच्याशी. त्या आत्ताही शिव्या देत आहेत जरा उच्च भाषेत. तिने पप्पूसला शिवी दिली. शिव्या नाही. तू माझ्या पप्पूसला शिवी दिली. माकड तोंडे. फुटाण तोंडे. वाटू वागून कुठली डुकरी. Stop, Uncle. This is the abusive language we have to hear every day. तू घरी जायचं शाने चल. मी आख तर मग तू आठ ठू चल जा. You stop talking derogatory to me, all right? मी गटर मग तू गटरीतला किरा आहेस. मांदेशी नको Talk it. मी पण चिमटू को कारण कुठं कारण करणार नाही. That's it. Stop it now. आम्ही हे अजिबात सहन करणार नाहीये. We are decent people. ओ सेंटचं नका मला शहाणपणा सांगू. आमच्याकडे पण सेंट आहे. मी सकाळी फुसुक मारत, दिवसभर असं परमालत असतं. सांगती बाई म्हणा कवर सेंट आणलं मी बाहेर गाऊन मला सांगते. कदम त्या सेंटचं बोलतच नाहीये. मग काय? त्या डिसेंट त्या म्हणतायत त्या सभ्य आहेत. Thank you. त्या सभ्य तर आम्ही पण सभ्य आहे. मग
आम्ही असभ्य आहे काय असं म्हणायचंय काय तिला अरे तसं नाही ए बाबा नीट बोल तू आमच्याशी आणि तुम्ही दोघी ना येऊच नका नादाला लागूच थांबा नका थांबा 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 एक मिनिट मूळ मुद्द्याला येऊया काय झालेलं आहे यांनी मला सांगितलं तुम्ही शिवीगाळ केला तुम्ही म्हणता तुम्ही सभ्य आहात मग तुम्ही शिवीगाळ कसा करता आम्ही शिवीगाळ करू शकतच नाही. वी नेव्हर यूज अब्युजिव्ह लँग्वेज. एक मिनिट मी सांगते ते माझ्या पप्पासला बोलले मांडीत टांग हा ही काय शिवी हॅलो? मला कळत नाहीये हॅलो, आय जस्ट सेड माइंड योर टंग. आय विटनेस आहे बघा आता तुमच्या समोर बोलले मांडी टांग. कदम मांडीत टांग म्हणतच नाहीयेत त्या मग काय बोलतात माइंड युअर टंग त्या म्हणताय तुमच्या जिभेला आवर घाला मांडी टांग मी कशाला जिबेला आवर घालू तुझी ती लिली काली पिली आहे ना तिला बोल जिबेला तू आवर घाला Our cat is Lily. Not काली पिली Lily. अरे तीच ती लिली एक थांबा 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 वगैरेला आवर कदम थांबा मिसेस खणकर थांबा काय होतंय नेटवर्क मिळत नाहीये बोलती बंद झाली काय होतंय बोलती बंद झाली त्यांची बोलती वगैरे बंद नाही झालीये आमची. हे आमच्या कॅटला असं नाही बोलू शकत. तिचं नाव लिली आहे. ते लिली का पुली तर काली ना असं नाही म्हणू शकत. एक मिनिट, तुमची कदम बोलणं थांब. ना. अरे सेक्रेटरी म्हणून थोडा तरी मान द्या काय तुम्ही का बोलताय त्यांच्या त्यांना विचारा. आस्क देम. का म्हणताय तुम्ही त्यांनी त्रास दिलाय मांजरीन त्रास दिलाय का काही आमच्या अलेक्झांडरला त्रास देतो कोणाला अलेक्झांडर आमच्या कुत्रा त्याला त्रास देतो कुत्र्याचं नाव अलेक्झांडर ठेवलंय. अलेक्झांडर कदम तुमच्या भीतीने आजपर्यंत तुमच्या आडनावाने काना मात्रा वेलांटी वापरली नाही ते पण कदम एवढं राहिलं तुम्ही कुत्र्याचं नाव अलेक्झांडर का बरं ठेवलं असेल ठेवलं आमच्या अलेक्झांडर बरं हरकत नाही काय त्रास देते यांची? काय त्रास काय देते? त्रास मी सांगते ना काय त्रास या. त्यांची मांजराने लय शैनी आहे दिसते त्याची ना लय किडे आहे तिच्यामध्ये म्हणजे काय? मांजरीत किडे आहेत हा मॅम ती मांजर गपची हुंदीर खायचं की नाही पण नाही हुंदीर आणते आमचा अलेक्झांडर झोपलेला असतो ना त्याच्या समोर टाकते अलेक्झांडर घाबरतो ना पण होते त्याची धडम धुडूम इकडे तिकडे आपटतो माहितीये तो चांगले भिंतीने आपटतो अलेक्झांडर उंदराला घाबरतो म्हणजे काय म्हणजे तो यांना पण घाबरत असेल. उंदराला घाबरतो म्हणजे मला घाबरत मी उंदर आहे उंदर बोल मी उंदर आहे कदम 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 एक मिनिट हे नका सोडू उंदराला पण घाबरतो बोलतो म्हणजे आब नाही सोडायची खणकर मिसेस खणकर चुकलेला आहे तुमचं असं नाही बोलू शकत तुम्ही तुमची मांजर त्यांच्या कुत्र्याला त्रास का देते आमचे बुडबुडे महाराज त्यांचा मोठा फोटो आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आमच्या लिव्हिंग रूम मध्ये बुडबुडे महाराजांचा 9 फीटचा फोटो ठेवलाय आम्ही. यांना काय प्रॉब्लेम आहे? अरे तो येतो आणि भुंकतो. अरे भुंकणारच ना गबाला सगळे कपडे घाललं तर कोण पण भुंकणार हे आमच्या बुडबुडे महाराजांच्या कपड्यांना बोलतायत. त्यांनी कपडे तरी घातलेत. इफ यू एव्हर हॅपन टू क्रॉस हिज डोअर हे असे चट्टेरी पटेरी चड्डा घालून असे बसलेले असतात आणि बेली बटनला खाजवत असतात. हे एरिया आहे का बाई अरे मी शर्ट घालतच नाही तर मी बटन कधी खाजू मी बोंबी खाजत असतो माझी How can anyone talk to this person? And he's calling it Bombi, Mama. बोंबी बोंबी Disgusting. This is disgusting. हो मला कळतंय डिस्गस्टिंग पण एवढंच झालंय ना No, Mama, tell him about the satsang thing. My God, आमच्या घरी सत्संग वगैरे होतो तर आमचे सत्संग पीपल आले होते जेव्हा ही barked at them. बारक्या बोलतोस म्हणा ही बाई बारक्या बोलतो म्हणा त्या तुम्हाला बारक्या म्हणालेल्याच नाहीयेत अरे बोले आता त्या म्हणाल्या ही बार्क म्हणजे कुत्र्याबद्दल बोलतायत कुत्रा जो भुंकतो ना त्याला इंग्लिश मध्ये बार्क म्हणतात. Thank you. हो सारखं तरी आवरा पण येरा नाही कुत्रा भोंकू त्याला भाऊ भाऊ बोलतात बारक कोण बोलतंय कदम भाऊ म्हणजे काय काय कदम कदम मच्छी मार्केट करून टाकलेलं आहे माझ्या बिल्डिंगचं ऐका काय? मुळात तुमचा कुत्रा का भुंकतो त्यांच्या फोटोवर काय प्रॉब्लेम आहे त्यांनी काय फोटो काढून टाकायचा आता नाही नाही त्यांनी फोटो काढून टाकलं तर काही सामान हरकत का काढू आम्ही फोटो आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये आहे तो फोटो. वी आर नेव्हर गोइंग टू टेक डाउन द फोटो. We get to decide what to do with our space, okay? And he's our protector. We feel safe in his presence. बरोबर आहे तुमचं बरोबर आहे थँक्यू. टेल हिम. हो खणकर मिसेस खणकर हो मला कळलेलं आहे समजावतो मी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आस्थेचा श्रद्धेचा प्रश्न येतो त्या फोटो नाही काढू शकत का? त्या फोटोमुळे त्यांना सुरक्षित वाटतं. अरे त्या फोटो मुळे त्याने सुरक्षित वाटतं मग सोसायटीने पगार ठेवलं वॉचमन तो काय फक्त किराणा माल आणण्यासाठी ठेवलंय काय
This is enough. Did he just compare Budbude Maharaj to the security guard? Yes, he did. And do you think we are going to tolerate this? No, we are not. We are not. And he did compare. He did not. He did. Yes, he did. Yes, he did. अरे हिट आहेच मी, तू काय मला हिट सांगतेस? ए बाबा जास्तीचं बोलू नका आणि हात दाखवून तर बोलू नका पप्पाला कळलं ना व्यवस्थित बोल नाही तर मांजाशी नडी थांबा. हिम्मत आहे मानस ओय. घरात अलेक्झांडर पण आणि एक घोडा पण आहे. काय चाललंय यांच्या घरात? थांबा जरा. Let them define their limits. थांबा, थांब. They're crossing their limits now. थांबा ना जरा. थांबा जरा. What will you do? What will you do? काय तरी म्हणजे बोट दाखव नको ये तू काय ये आणि पप्पाशी बोलायचं ना मांजाशी थांबा कदम. Is she mad? थांबा ना. थांबा. तुम्हाला सगळं आजच का बोलायचं आहे मला कळत नाही. थांबा जरा 2 मिनिट. ऐका त्या काही हे दोन कदम फॅमिली जी आहे ते तुमच्या बाबांना काही बोलत नाहीये. त्यांचा प्रॉब्लेम आहे भाषेचा. जरा समजून घ्या ना. काय समजून घ्यायचं? अरे काय होतं आपण एखादा शब्द बोलल्यानंतर ते शब्दशः अर्थ घेतात बरोबर की नाही. हे बघा शहाचं आणि ते 6व्या मालावर जो आहे शहा त्याचं भांडण वेगळं आहे, पण हे मॅटर वेगळं आहे. हे आधी निपटवा तुम्ही. शब्दशःला त्यांना कोणतरी शहा वाटला. बोला अजून त्यांची बाजू घ्या. मुद्दा काय असतो मला ना अक्षरशः कधी कधी कळत नाही यांच्याशी काय बोलायचं. आता अक्षरशः कोण हा? नाही अक्षरशः तुझं काही भांडण आहे का? माझ्या गँग बरोबर त्याचं काय नाही आम्ही साईबीशी बोलतच नाही हा. आई बी नाही रे. काय बोलत शाहेबी नाव अक्षरशःवरनं आणि हे आपल्या मराठीला बोलतायत. हे बोलतायत हे आम्हाला इंग्लिश येत आहे मराठी येतं काय हे काय बोलतायत? God, it is impossible to talk to these people. पप्पूस बघितलं काय This is all you can do. All you can do is blabber without thinking for even a second. And you know why? Because you got no brains, lady. Of course you don't. So all you can do is blah, 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 and that's all. You know what? You're not gonna hear the end of it. And we don't stand on the same grounds, okay? You need not talk to us. We have come here to talk to him, okay? Just shut up. शिवाली इंग्लिश मधून शिव्या घाल ह्यांना. इंग्लिश बोलतात आपल्या समोर. तुला इंग्लिश कशाला शिकवलंय मी? आपल्या बाजूने कोणतरी भांडायला पाहिजे. घाल इंग्लिश मध्ये शिव्या. Okay? हा. गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून चल बोला आता बोला. बोल. Go left, right and take away. And 1 3rd floor, 4th floor and terrace चल तू. No hawker zone and extremist team. And twinkle twinkle little star 2. आली मोठी शायनी माझ्याशी बोल नका खूप येतं मला. Did she call us twinkle twinkle something? Go away. बाय तू रिपीट नको शिव्या घालू तिच्या. तुम्ही वेगळ्या शिव्या घाल ना. रिपीट शिव्या घालतात. How do you think we are going to communicate? तुम्हाला येणार पण नाही आम्हाला किव्या घालतं मी सॉफ्ट मध्ये घातले त्यांना मेजर वाला घातले असते ना हायवे बिवे तारारले असते नाही पण हाय शिवा आपण मराठी माणसं मर्यादित राहायचं. नाही पप्पूस ते पण मराठीच आहेत ना त्यांना पण. इंग्रज चावलाय. हॅलो. अरे आपल्या सोसायटीमध्ये सगळे लोक ग्रुपवरती मराठी बोलतात. हे दोघं दीडशाने इंग्रजीत बोलतात. हे काय नाही. एटीएम मध्ये ह्यांचे सगळे काढतो मी. एक मिनिट कुठे काढता. एटीएम मध्ये काढतो ह्यांचे सगळे. कुठे सॉरी कुठे? एटीएम ते आपण सगळे ना एकत्र बसतो. एटीएम एजीएम असते ती. एजीएम तेच काय असतं ते त्याच्यात मी काढणार आहे सगळं विषय. अरे पण Okay. If he wants to talk about the AGM, we are going to talk about him. His Alexander poops everywhere. हे पादत नाही असतो शिशी करतो खूप Oh, he poops तू everywhere. नको मला सांगू. तू पण टमरेल घेऊन जात असेल ना कुठेतरी. अरे हा ठीक आहे आम्ही चालीतून आलोय पण आता बरोबर आहे ना. हा? तुमच्या इकडे काय सोन्याचं टमरेल आहे. बरं फ्लश करतं तर पाणीच येतं ना का अत्तर पडतो वरून. What is he saying? Why do you think we are going to tolerate this? We can't have a humanly possible conversation with this two This is idiots. enough. We are going to Okay, you You get over your turn. Get over your turn. listening to you. Dave, speak to us. नववा seriya. ओके
न पल इथनं असल्या माझ्या डोकं फिरलं सगळी जांभलं टाकीन तुझी करवंदा सगळं टाकीन पितलीच्या भांडीमध्ये गादा गादा हलवीन पिवली पाडीन सगळी काय बोलते चल घरी चल बाहेर पल Mr. Pruthvik, listen to me. Get out I- of my face. Get out of my face. You bloody boycott, salute cut face. You get out. You and I also don't stand on the same ground. And you are also not going to hear the end of it. Get out of, don't stand here. अरे पण नाही सांगायला रे तुम्ही वसर्या मी शांताई तवर शांताई झाला वरची ही दिसते सगळी पोरं जमलेली आहेत वरच्या आलीतली पोरं आणि खालच्या आलीतली हा, पोरं तर काय सगळ्यांच्या झालं? मध्ये तुला ठेवीन आणि काच करून तसंच चेपटवून टाकीन समजावलं काय कॅन्सर लाव काय व्हायचं कॅन्सर लाव Uncle, this is not right. You should Get do out. this. Talk Get to him out. like that. You do not tell me what to do. Get off my back. Get off my back. Out! Out! No, wasare पल पल नाही तर तुडवीन पल पल तिकडे नाही पोलीस स्टेशनला चल Get out. तुमच्यामध्ये अपेरीची ताल आहे काय हा. चुकीचा आलाय वा 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 एकदम कहर केलात स्किट मधली भांडणं बघायला तशी फार मजा येते आणि तुम्ही तर अतिशय मस्त कचा भांडलात मजा आली बघूया हासरसे काय म्हणतात यावर प्रसाददा मस्त विषय होता आणि सादरीकरण सुद्धा फारच रंजक होतं मला फार मजा आली शिवा अरुण कहर कमाल कमाल केली तुम्ही दोघांनी आणि प्रिया आणि ईशा तुम्ही पण मस्त शेवटपर्यंत पकडून ठेवली कॅरेक्टर सुटलं नाही अजिबात आणि पीपी क्लासिक शेवटचं तर तुझा पोर्शन मला प्रचंड आवडला म्हणजे जेव्हा तू त्या दोघींची त्यांच्या भाषेत बोलत होतास ते कमाल होतं ओव्हरऑल फार इंटरेस्टिंग होतं परफॉर्मन्स मजा आली सई उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता असं मी म्हणेन अरुण दादा तुम्ही तर वेडे आहातच पण तुमच्या वेडेपणाला मॅच करणारी तुमची मुलगी शिवा एकदम शोभून दिसली ही भाषा बोलताना तुला पहिल्यांदा ऐकलं शिवा आणि मला असं वाटलं की खूप सुंदर अटेम्प्ट होता मस्त बोललीस ईशा तुझी आणि प्रियाची बॉडी लँग्वेज तुमची डायलॉग डिलिव्हरी ॲक्सेंट सगळं एकदम ऑन पॉईंट होतं त्यांनी खूप मजा आली आणि पीपी तू तर उत्तरांना बॉक्स अंडरलाईन करणारा विद्यार्थी आहेस ते तर तू आज इकडे केलंसच व्हेरी नाईस परफॉर्मन्स खूप हसलो नाईस मंडळी सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं एक चांगली नोकरी आर्थिक स्थैर्य छोटंसं घर आणि एक छोटीशी गाडी बस पण नाही हल्ली अजून एक गोष्ट अत्यावश्यक बनत चालली आणि ती म्हणजे घरात मदतीसाठी असणारी मदतनीस आपल्या इथलं कपलसुद्धा खूप दिवस याच प्रयत्नात आहे पण आज त्यांना एक नवीन कामवाली ताई भेटायला येणार आहे चला बघूया आज तरी या घराला कायमस्वरूपी एक कामवाली ताई मिळते की नाही तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियादर्शिनी दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव प्रिया प्रिया हां मी तुला आता 1786व्या वेळा तुला आता मी हे समजावतोय तू 64 रुपयाचं आईस्क्रीम घेतलंस मुळात हे कुठलं आईस्क्रीम आहे 64 रुपयाचं मला माहित नाहीये तू दुकानदारा दिले 100 रुपये आणि त्या दुकानदाराने तुला परत दिले 13 रुपये तर आता दुकानदाराचं किती रुपयाचं नुकसान केलंय तुझं सांग बरं मला 100 वजा 64 वजा 13 किती होतात बरं कॅल्क्युलेटर एक मिनिट प्रिया कॅल्क्युलेटर घेत प्रिया एवढ्या सोप्या कॅल्क्युलेशन्स ना तू राजीनामा दे बरं प्रिया प्लीज बापरे मला नाही ते गणित माझं पटकन नाही असं होत हो मग म्हणून तर मी HR मध्ये ना नाही तर अकाउंट्स मध्ये नसते का गेले काय सॉलिड लॉजिक लावलंयस यार प्रिया HR मध्ये काय कॅल्क्युलेशन्स नसतात वाटतं तुमच्या तिकडे काय मोजावं लागत नाही गणित ते आम्ही कॅल्क्युलेटरवर करतो कॅल्क्युलेटरवर तरी 5,000 रुपयांसाठी माझं डोकं खात बसलं 5-10 नाही 23 रुपये 23 रुपयांचं नुकसान केलंयस तू प्रिया 20च आहे ना एवढं काय प्रश्न 23 रुपयांचा नाहीये तू हे असं तू वागत राहिलीस असा वेंधळेपणा करत राहिलीस तर मग तुला कोणी बनवेल आतमध्ये जेवण बनवेल कोण ते बघा आधी
बनवेल वर बनवेल अशासाठी हे करतेस सगळं सकाळ सकाळ. ही सकाळची कॉमेडी तू बंद केलीस ना उपकार होतील प्रिया, खरंच सांगतोय मी. बनवेल 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 काहीही नाहीये. कुठलाही विषय आणायचा आणि काय करायचं जेवण. तू खरंच तू राजीनामा दे. आपलं काम आपल्याला येत नाही ना, आपण राजीनामा द्यायचा सरळ. हे काम तुझं होतं मुळात. माझं काम होतं जेवण बनवणं, माझं काम आहे. मोलकरीण शोधणं तुझं काम होतं की नाही? होतं की नाही? केलंय मी ते काम. कुठे केलंय? अगं, नुसतं म्हणतोयस येणार कधी येणार आहे मोलकरीण बाई? अरे येणार मोलकरीण बाई, चांगल्या आहेत त्या मोलकरीण बाई. दळवीबाईंच्या एवढ्या अनुभवानंतर तुला वाटतं ते अजूनही चांगली मोलकरीण पाठवतील आपल्याकडे? हो पाठवतील काही काळजी. मी बोललोय त्या मोलकरीण बाईंशी, काही टेन्शन घेऊ नकोस. एकदम छान आहेत आणि व्यवस्थित बोलल्या. तुझ्यापेक्षा व्यवस्थित त्या माझ्याशी बोललेल्या आहेत. त्या मॅच्युअर पण तुझ्यापेक्षा मॅच्युअर वाटतायत त्या मला. माझ्यापेक्षा? येतील मस्त मस्त मेचोर मोलकरणी येणार आहेत ना आज? येतील ग, थांब जरा. अंधे पॉईंटच्या. मला खरंच कळत नाहीये फोन बेलची डोरबेल कोण विकत घेतं प्रिया? वेगळं आपलं करत राहायचं रे काहीतरी. अगं आहे ते कर आधी, वेगळं करते काहीतरी. या 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 ताई या या या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार ताई. न ला ल बोलतात त्या. दळवी बाईंनी पाठवलंय. हो ये. मी नम्रता. हा या नम्रता या 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 या. मी काम करते सगळं घरचं, धुनी भांडी करते, सगळी साफसफाई करते, सगळं करते. मला तुम्ही सांगाल तसं स्वयंपाक तर स्वयंपाक, डस्टिंग बिस्टिंग सगळं काम करते. मला सांगा हे कुठं आहे? बाथरूम कुठं आहे? फ्रेश व्हायचंय का तुम्हाला? नाही ते पाल्याची बादली भरून ठेवते. हा. म्हणजे कसं पटकन कचरा काढून झाला किंवा पटकन लादी पोचा करायला बरं. आणि ताई एक काम करा, मला फक्त तुम्ही डोक्यात काय ते स्वयंपाकाचं आहे ना तेवढं ठेवा. आल्यावर मला चड्डीशी सांगा, मी पटापटा सगळं करते. आलेच 1 मिनिटात आले लगेच. मोलकरीण आली आणि कामाला लागली. स्किट संपलं. हे खरं घडतंय? खरं घडतंय. नाही हे स्वप्न वाटतंय रे मला आता. हा मी तुला फनकावतो म्हणजे तुला कळेल. हे खरंच केलंस रे काम. आई नो. अब मानते हो कि नहीं तुम आपके पति को? मानते हैं हमारा हिशेब में 13 रुपए चुके ये भी मानते हैं. 23 ग बाई, 23. 23. झाडू मारतात. ऐका ना ताई तुम्हाला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये का? लाय काय प्रॉब्लेम नाही. माझा झपाटा आहे कामाचा. तुमचं काय आहे का तसं घरात काही रूल आहे काय? नाही रूल कसला? आमचं नशीब आहे. सॉरी नशीब? आमचं नशीब आहे. असलं नशीब काय नाही करा तुम्ही काम करा. प्रिया तब्बल दशकांनंतर आपल्या घरातल्या कचऱ्याला झाडूचा स्पर्श झालेला आहे. तू कचरा काढतेस तेव्हा 3 फूट अंतर असतं दोघांमध्ये. तू पण ना माझ्यापासून 3 फुटाचं अंतर ठेवत चला. का ग स्वतःला कचरा समजतेस तू? मर्ची माझ्या हातून. काय झालं? फोन कोण ठीक आहे, हा संगे बोल. काय बोलतेस? पडला होय? अरे कस काय पडला? अरे देवा नाही ना. बघते. हा बघते. कोण पडला? कोणी नातेवाईक आहेत का? लाय ऍक्सिडेंट झालाय? लाय हो. ऍडमिट केलंय का? मग हॉस्पिटल मध्ये जायचं? प्रिया थांब ऐकू. काय झालं? हे पडला शेर पडला. नॅशनल पार्क मध्ये पण काम करता काय तुम्ही? नाही हो दादा, शेर पडला हो. शेअर मार्केटचा शेर पडला हो. शेर मार. बापरे. काय हो काय अगं नाही, मी कामाच्या गडबडीत माझं हे झालं. हा नाही बघितलं मी. काय झालं? तू हे केलंय? हा टिप घेतली होती. हा मग काय? मग तू कुठला घेतलेला? नाही ना, मी ग्राफ चेक केला. बरं काय दिसतंय? दांडी काय हातोडा? बरं बघते. हा चल. काय दांडी हातोडा काय बोलताय? अहो ते शेअर मार्केट मध्ये ते असं वर खाली होतंय ना, त्याला ते आमचं आहे. ते आमची अच्छा ग्राफचं. बरोबर. हे आहे तसलं आहे. बापरे.
ताई ताई चॉपिंग बोर्ड ऐवजी मुलाचा लॅपटॉप घेऊन आलात तुम्ही. लाई लाई माझा आहे ते. तुमचा लॅपटॉप आहे? हा कमवायची संधी भेटली ना की मी उघडते ती. मला हे दे की. पण हेच तुमची कमवायची संधी आहे ना म्हणूनच तुम्ही इथे आलायत ना आज काम करायला. कसं लाई ताई हे कामच आहे हो पण हे बी काम आहे ही इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा ही इन्व्हेस्टमेंट हे करा ना. काय? वायफाय सांगा ना मला. हे ओंकार इज ग्रेट. हा आणि पासवर्ड काय आहे? प्रिया अशी कशी पी कॅपिटल. हे बघा आता आहे का नाही दादा मी इथं हे करते ऑर्डर मारते एवढी. चायनीजची ऑर्डर मारते काय? ट्रिपल शेजवान नाही सॉरी. ते ह्याची ऑर्डर मारते नवीन शेअर आहे त्याची एक ऑर्डर मारून ठेवते म्हणजे तो वाढेपर्यंत मी माझं काम चालू ठेवणार. हा, हा. हा, माझं काम चालू ठेवणार. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा हे बघा बरं बरं. आता बघा तुम्ही. हा 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 करा करा. भारी हा. हाय का हाय का कसं व्हायचं आता? झिजेल 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 झिजेल. झिजतेच हो काय करताय ताई? नाही नाही ते हे सांगायचं झिजते हो दादा झिजतेच आहे. तुम्ही नाही आमची लादी झिजेल. एकाच जागी काढताय ना कचरा. हे अख्खं आहे आमचं. दादा कसला आहे ते ना काय झालं? लजर ठेवावी लागते हो. ठेवा लजर ठेवा. हा लजर हटी दुर्घटला घटी. असं आहे ते. ठीक आहे ठीक आहे. काय ना ह्यो जो आहे ना हा नवीन शेअर आहे मार्केटमध्ये. अच्छा अच्छा. MHJ 5G. अच्छा अंदाज येत नाही हो त्याचा. धाकधूक होती मनात धाकधूक नाही, नाही. नजर ठेवावी लागते. त्याचा अंदाज अजून कंपनीलाही आलेला नाही. त्यांना केवढी धाकधूक होत असेल त्यांनाच माहिती. मी नका नादाला लागू त्या शेअरच्या. कामं करा. नाही ना त्या कंपनीचं नाद सुटत नाही हो आमच्याकडनं. एवढं आहे एवढं आहे. नाद न सुटणारीच आहे ती कंपनी. ताई 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 तो भाग पण आमच्याच घरातला आहे. तिकडे पण एकदा होऊन जाऊ द्या. करती करतायत त्या. करतायत त्या. करतायत त्या. दादा हा, काय हो? तुम्ही नाही खेळती होय? नाही खेळतो ना आम्ही क्रिकेट वगैरे. 2 विकेट काढल्या काल. तसलं लाय हो हे शेअर मार्केट खेळती नाही होय तुम्ही? नाही नाही शेअर मार्केट नाही हो. आम्ही सेफ ठेवतो जरा SIP किंवा असं FDs रिकरिंग अकाउंट वगैरे जरा असं safe. चांगलंय चांगलंय. चांगलंय. आणि ताई पाय हा ताई ताई नाही करती होय? नाही नाही ताईला सांगू पण नका. हा. ताईचं गणित म्हणजे 1 और 1 11 वाला गणित आहे त्यांचं. शेअर मार्केट करायला लागल्या ना कॅल्क्युलेटरला अस्थमा व्हायचा. ओंकार नाही एवढंच उत्तर आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. आला 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 वर आला वर आला. काय किडा बिडा वर आला की काय? ही किडा कुठे होता? लाय 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 हे बघा हे एक मिनिट ताई हे बघा जरा 2 मिनिटं तिकडचं राहिलंय तेवढं हे बघा. काय हे बघा. करताय? हे बघा दादा हे बघा मी मागाशी ते म्हणलं ना नवीन ऑर्डर मारलेली हे बघा तो वाढेपर्यंत म्हणलं मी काम करणार तो वाढला बघा. आता ह्यो आहे का नाही मी विकणार. अरे अच्छा. ह्यो विकला हे बघा विकला? 73 रुपये प्रॉफिट. बापरे 73 रुपये खूपच झाले हो. नाही म्हणजे 24 रुपये हे आहे चार्जेस लागते ती. बरोबर. 49 रुपये मी हे केलेत प्रॉफिट मारलंय खुल्ला प्रॉफिट. प्रिया बाकी सगळं सोड. तुझ्यापेक्षा चांगलं गणित आहे त्यांचं. ताई ताई हे घ्या. हे हाय नाही का? झालं आता ते झालं. ताईंनी केलं. संपलं नाहीये. लादी हे पाण्याने पण पुसा. राहिले धन्य आहे. पण काय हुशार आहे बाई. बघ तूच बघ. ओ ताई हा तुम्ही रोज करता का हो? हा रोज करते म्हणजे माझं कामच आहे ते. शेवटी काय पोटा पाल्यासाठी करावं लागतंय. दादा पायवर घे झपाट आहे हो कामात चाललंय माझ्या. हे ट्रेडिंगचं हे रोज करता का? हा करावं लागतंय म्हणजे कधी होते कमी जास्त. कधी 9 जात्यात कधी 8 जात्यात कधी 4 जात्यात कधी 9,832 बी जात्यात. जातातच आहे तो. जात्याचा पण नाही टेन्शन नाही घ्यायचं. हे मार्केट असतंय ना शेअर मार्केट ताई असलंच असतंय. ते प्रॉफिट लॉस खेळत राहतोय आपण. हा. कधीला कधी रिकव्हरी होती. होईल होईल. होती रिकव्हरी होती. 49 करत 1 2 10
55 वर्षात होईल सगळी रिकव्हरी. असलं लसतंय ते दादा कसं कधी पडतंय 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 आणि डायरेक्ट करेक्शन येतंय डायरेक्ट झपकनी मार्केटवर जातंय. दादा हे कसं आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा गेम आहे हा शिका शिका मस्त आहे ते हे करते हे काय जिगरा लागतो जिगर आहे मग कशाला फिकर आहे मग. नाही नाही आमच्याकडे हा जिगरा आहे म्हणून आम्हाला फिकरा आहे. ऐक ना, आज नको आता नको नाही. थांब ना, ऐक, ऐक. मी पण शिकू का हे सगळं? याला काहीतरी शिकते ना काहीतरी नवीन असं मस्त. तू जुनच आधी नीट शिक ना प्रिया. नवीन कशाला शिकायचं तुला? नाही काही नवीन करायचं म्हटलं तर घाणेरडा तोंड करतो ना काहीतरी. शी बाबा. आई शिकायचंय तुम्हाला शिका शिका. नाही म्हणजे मी कधी पडलेच नाही ना त्यात. पडा पडला तर उठणार ना. हो नको काहीतरी सांगू नका. ती पडते उठायला जाते परत पडते. थांबा जरा तुम्ही. थांब जरा. दादा मार्केटचं बी तसंच असतंय पडतंय उठतंय त्याच्याशिवाय मजा नाही हो. काही मी एक काम करते आमचं मुलकर्णींचा हे आहे ग्रुप आहे तर त्याच्यात मी तुम्हाला ऍड करते शेअरच्या ग्रुप मध्ये. चालेल. हा, चालेल हा, मग चालेल. तुम्हाला त्याच्यामध्ये हे पण आहे टिपा देतात. ती एक आहे आमच्यात आमिर हाडकर. अच्छा याला ऍड केलंय आम्ही. अच्छा. ते टिपा देते ती आमसनी कुठलं काय हे कसं हे फायनान्शियल ऍडवायझर आहेत का तुमचे? असलं नाही ते मग म्युझिशियन आहे ते ह्याच्यात हास्य जत्रेत. तरी मला ऐकल्यासारखं वाटलं मग ना. ते स्किटा बघतात आणि हसतात नाही का ते आहा. तर हे असतंय ते काय स्किटा बघून हसते नाहीत. खाली शेअर मार्केट चालू असतंय त्यांचं प्रॉफिट झालं का नाही मग चेहऱ्यावर हसू फुटतंय त्यांच्या. कसलं आहे ते मग ते सांगतंय येट क्लाउड घे मग आम्ही एट क्लाउड घेतोय. मग ते सांगतंय का मग MHJ घ्या मग आम्ही MHJ घेतोय. ते सांगतंय मुसळधार नको तो पडतोय ते नको मग आम्ही तो नाही घेत. तो खर्च बंद बी झालाय आता नाही आहे तो. एकदा तर म्हणलं हे आरोही सुरगे म्हणलं ह्यो कुठला आहे आरोही सुरगे. आम्ही आपलं ढुंढतोय आरोही सुरगे कुठला शेअर आहे बायका बरं का. मग आमच्या ध्यानात आलं आरोही सुरगे म्हणजे ते बाजूला बसती का नाही ती बाई ती आरोही गाते ना ती. गाती ती. हा. तिला ते म्हणत होतं आरोही सुरगे त्याच्यात आम्हाला ते कामात नाही 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 आरोही गाते म्हणजे ती गाते. अहो दादा गाती म्हणजे तुम्हाला माहित नाही वय. मी कधी ऐकलंच नाही तिला ऐका, गाताना. हो, कारण की प्राजक्ता नाचत असताना तू फक्त डान्स बघत असतोस ना. त्याच्या मागे जे गाणं ऐकू येतं ते ती गात असते. नाही, प्राजक्ताचा डान्स सुरू असताना मी कान पण डोळ्यात आणतो. थोडीशी लाज ठेव. बायको इथेच आहे. सॉरी थोडीशी. प्राजक्ता ते हे ताई, तुम्हाला शिकायचंय का मला चालेल. मी कल्लास पण घेते. हा. आमचा कामवाल्या बायकांचा ग्रुप आहे त्यांना मी सांगते कोलता घ्यायचा कोलता नाही घ्यायचा कोलता इकायचा कोलता ठेवायचा. बोलता कोणता ग कोणता ल त्यांचा ऐच्छिक आहे. काही काहींचा सायलेंट असतो त्यांना वाटेल तेव्हा ते ल लावतायत मध्ये मध्ये. ते जमतंय तिथे. ताई नाही, इथं काहीतरी हलताना दिसते. नाही ठीक आहे. ताई हे पकडा हे पकडा काय? हे बघा. हा, हा. मला हिथल्या हिथं हे तिकडे चला बघा. हा, sorry. बघायची गरज नाही तुम्ही चालू दे तुमचं मी तुम्हाला आता आणून कुठे ठेवा फक्त. हे बघा आता हे आहे का नाही हे बघा मी हिथं आहे का नाही नवीन ऑर्डर मारली आहे. हा. आता इथं मी स्टॉप लॉस लावलाय. स्टॉप लॉस लावून ठेवायचा आणि पाय, टेन्शन घ्यायचं नाही बघा. टेन्शन घ्यायचं नाही त्याचं ते काम करते त्याचं झालं बाई त्याचं हो 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 ताई हो हा. मी तिकडे नळ सुरू ठेवलाय का आतमध्ये. अशी गडबड हे काय आहे? हा जो टायमिंग आहे ना 9:30 ते 3:30 मार्केटचं टायमिंग असतंय ह्याच्यात नेमकी काम जा जा तिकडे स्टॉप लॉस नाही लावलाय तुम्ही. जा जा. दादा तेवढं करून येता का मी तोपर्यंत आईसनी ना ते परत निघून जाईल. मी करायचंय प्रिया. मी माघारी येते तुमच्या. जा ना तर उभे उभे काय काम आहे तुला? पहिला दिवस आहे त्यांचं. जाऊ. हे बघा ताई हे बघा आता मी हिथं आहे का नाही हा. ही नवीन ऑर्डर मारली आहे. हा आता ह्यो स्टॉप लॉस लावलाय हिथं बघा हो. स्टॉप लॉस लावलाय आम्ही. हा. आता हे सोडून द्यायचं हा. बघायचं नाही ते त्याचं इकलं जातंय ते. अच्छा हे बरं आहे, हे बरं हा. आहे. ताई तुम्ही एक काम का नाही करती हे करा की तुम्ही डॅमिट अकाउंट काढा की एक. मग ते कोठाऱ्यांच्या ऑफिसला जावं लागेल का? प्रिया प्रिया 1000 रुपये देतो रोजचे. तोंड बंद ठेवायचं. डॅमिट म्हणाले ना. डिमॅट म्हणायचंय का त्यांना. आई समजून घ्या हो. मला नाही मला बोलता येत नाही मला करता येतं. ताई ताई जे बोलता येत नाही ते करताय. जे करायला आलाय ते करत नाही आहात. कसं आहे करा ना ते. करते मी. काय बघा ना एवढं फक्त हे बघा आता काय Sorry. हे बघा ताई कसं आहे ना
आम्ही वर्क फ्रॉम होम वाली लोक आहोत ना, आम्हाला ही कामं सगळी नाही जमत करायला, म्हणून तुम्हाला बोलवलंय की नाही ताई? नाही तसं नाही, मी करते की. करते कुठे, सगळं कामं आम्हीच केलेली आहेत की नाही. ताईंनी मगाशी कचरा काढला, हे केलं. ताई आता त्यांनी हे पण केला, पोछानी पोछा केला. मी तिकडे बंद करून आलो नळ. मी नसतो गेलो तर टायटॅनिक बुडाली असती आता तिकडे, हो की नाही. तिकडे भांडी आता साबणाच्या ह्याच्यात अशी गुदमरली आहेत. आता ती स्वतः येणार, स्वतःला धुणार आणि रॅक मध्ये जाऊन बसणार आहेत. रॅक असा बंद होणार आहे. ताई हसू नका, ते कामच नाही करत. नाही करते, मी करते. ताईला फक्त ते एक सांगते, ताई मी तुम्हाला एक लिस्ट देते बरं का. त्या लिस्ट मध्ये सगळं आहे, म्हणजे कुठला इक्विटी हाय, हायब्रिड हाय, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, डिव्हिडंड, निफ्टी, सगळं आहे त्याच्यामध्ये. ताई मी हेच फॉलो करते. माझा पोर्टफोलिओ कसला भारी झालाय. पोर्टफोलिओ तुम्ही तिकडे किचन मध्ये ह्याच्या नादात त्याच्यात हे टाकाल सोडा आणि आमचं पोर्टफोलिओ, मग काय होईल सांगा बरं. पडला काय पडला विनोद कोणाचा? MSJ विनोद एंटरप्राइजेसचा शेअर पडला. हो म्हणजे मारायला घुसताय, जमत नाही तर कशाला मारायला. ताई आगाऊपणा करताय तू. काय ते अरे नाही हे लॅपटॉप खरं आहे. MSJ विनोद एंटरप्राइजेस काय करतोय सध्या दादा. मी तुमचं काम संपेपर्यंत ह्याच्याकडे बघायचं हो नाही. लाय दादा, मला काम माहिती. लाय ते तिकडे हे कपडे आहेत ना, ते घडी करा. एक सगळे घडी झाले की मी तुम्हाला देतो लॅपटॉप. दादा मला ते संडे मिक्स आणि 90 बघायचं आहे. हो वन संडे मिक्स आणि 90 गोव्याचा प्लॅन करताय. सेन्सेक्स आणि निफ्टी असतं ते. दादा बिदा काही नाही, तुम्ही तिकडे कपड्यांची घडी पूर्ण करा सगळ्या, आपण देऊया नंतर लॅपटॉप. शाळेत नाही होत आपण. शाळेत नाही पण त्या काम तू त्यांना डोक्यावर बसवू नकोस. काय नाही, नीट कपड्यांची नीट करा हो ताई. असं कोणी हे करत नाही कपड्यांची. कामात मी हायगाई नाही करत. हायगाई हा त्याच्यात हायगालाय मी लय हुशार आहे. हे बघा झालं, हे बघा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता आपण ते तसंही स्टॉप लॉसला टाकलंय ना. आपण ते 2000चं मी घेतलंय ना स्टॉप लॉस. हा मग ओके की ट्रेड 2000चाच आहे. हो हा मग म्हणजे दादा झालं, हे बघा लास्ट. काय झालं? द्या माझं हे द्या. नाही थांबा. दे रे काय हे काय कपड्यांची काय घड्या आहेत ह्या. हे बघ हे अरे हे काय आहे, हे काय आहे. मिठी सोडलेलीच नाहीये, गाठ मारून ठेवली तुम्ही ह्याला. काय नाही, सोडा जाऊ द्या. सोडव ती गाठ सोडव, काही प्रॉब्लेम नाही. गाठच सोडवायला बसलो इथे. करतील काय करताय सगळे कपडे का खाली. काय झालं बघा, मी तुम्हाला बोलले होते काय, मला द्या माझा लॅपटॉप. मी हे लावलंय, स्टॉप लॉस लावलाय. काय नुकसान झालं माझं. अरे म्हणून कपडे कसे पण टाकाल का. काय हो दादा, तर माझी नुकसान भरपाई कोण देणार. ठीक आहे लय लॉस झाला वगैरे काय ना सांगू नका. हॅलो हा संगी काय सांगू आहेत त्या, हे संधी साधू आहेत त्या. अगं नुकसान झालं ग माझं. नाही तर काय, हे लोक कडमडते ती मधी, ह्यासनी काही कळत नाही. हे काय स्वतः बी गरीब राहणार आणि दुसऱ्याला बी गरीबच ठेवणार. जाऊ दे कुठे मनावर घेतो तू. नाही का मित्रांनी पार्टी मागितल्यावर नाही मी गरीब आहे असं म्हणतोस की नाही. कोणाची बायको आहेस ग तू नक्की. यांचे माझी आहेस ना, माझ्या बाजूने बोल. हो ताई हव्यात आपल्याला. ताई हा तुम्ही मला आता गरीब बोललात का. नाही तुम्हाला नाही. हो कोणाला बोलला. जाऊ दे मरू दे तिकडे. का मरू दे. जाऊ दे, मला तोंडात नाव नाही घ्यायचं. तर अरे सांगा तर. डुचका येते. अरे कोण डुचका कोण. ट्रम्प लायत काय. ट्रम्प मग काय डुचका नाही तर काय भैसाटलेला आहे ते. म्हणजे आय डोंट नो तो वाला ट्रम्प. कोणामुळे होतंय सगळं हे मार्केट अपडाऊन, कोणामुळे होतंय. ट्रम्प त्याला बघवत नाही. हे कसं मोलकरणी मिळून हे करतात ना, शेअर मार्केट चालवतात, पैसे कमवतात. खूप ते डोल्यात. ट्रम्पला हे आय डोंट लाईक मोलखणी असं बोलतंय त्याचं. त्याला नाही बघवत, त्याच्यामुळे ते हे सगळं शेअर मार्केट पडतंय सारखं. जा आमच्या थांबवले ती त्यांनी, पेट्रोलचे भाव वाढवले ती.
वाटेल ते बोलताय आता तुम्ही. नक्कीच जायला लागलंय ते डुचकं कुठलं. त्याच्यामुळे नाही होतंय काही. त्याच्यामुळेच होतंय. ऐका ना ताई, तुम्ही कराल ना व्यवस्थित काम? अहो मी करते. काय होतंय हे सगळं मार्केटमुळे ना माझं टाळकं सटकतंय कधी कधी. मग इकडचं काम तिकडं होतंय कधी कधी. स्वयंपाकात कधी मीठ जास्त पडतंय, कधी मग साखर पडती मिठाच्या ऐवजी, असं होतंय. आता मागं एका घरामध्ये काय झालं, मी आपला गॅस चालू केला तर त्या पोराला लाईट लावली तर एकदम भडका उडाला गॅसचा. ते माझं कसं झालं मलाही कळलं नाही, असं कसं झालं. अरे असं कसं झालं कळलं नाही म्हणजे? ते नुकसान होतंय कधी कधी. ताई थांबा तुम्ही तुमचा हा लॅपटॉप घ्या. हा घ्या लॅपटॉप. त्या बॅगेत ठेवा तुमच्या पिशवीत. काय तो पटकन घ्या. खूप जड लॅपटॉप आहे हा. आणि निघा. चालते वा. नाही निघा नाही निघा नाही. ऐका अगं त्या मार्केटच्या वेळेला काम करणार आणि आतमध्ये स्पोर्ट बीट केला तर काय करणार आपण? ऐक अरे त्यांनी साडे चिकनची खिचडी बनवली तर ती खायची आणि आपण गेलो तर मग हे तुमचं फायनल आहे, मी करायचं नाही. नाही ऐक 9:30 ते 3:30 प्रॉब्लेम आहे ना. 3:30 याल का तुम्ही? 3:30 नंतर म्हणजे काय 5 वाजता जेवायचं आपण? नाही पण मला जमणारच नाही. 3:30 वाजल्यापासून 11:30 पर्यंत माझं कमोडिटी मार्केट सुरू होते. वेळच भेटत नाही हो. वेळ नाही भेटत. मग तुम्ही सॅटर्डे संडे याल का फक्त? नाही ते एवढं मार्केटचं काम 9:30 3:30 मग त्याच्यात घरची कामं दारची कामं मार्केटची एवढं सगळं नाही जमत हो मला. आठवड्यातला सॅटर्डे संडे आराम करते मी. एक दिवस या ना आठवड्यात. एक दिवस परवडत नाही हो. आम्हाला कसं परवडणार एक दिवसाचं काम? अरे मग कशाला करता हे काम? मग घरी बसा आणि ते मार्केटच खेळत बसा ना. नका ना इथे हे कामं करायला येऊ घरातली लोकांच्या. कसं निघा तुम्ही आत्ताच्या आता. बोलताय दादा? असं बोलताय म्हणजे नीटच बोलतोय. मगासपासून नीट बोलत होतो. सगळी कामं आम्ही केलेली आहे. तुम्ही एक काम केलं नाही. नुसतं मार्केट अप डाऊन करताय. आणि 73 रुपये 36 49 सगळ्यात कमी प्रॉफिट किती आहे तो घेता का तुम्ही? नाही ऐकलं मी. एवढे लखरे असतील ना तुमचे तर मला एवढे लखरे नाही सहन करायचे. लखरेच आहे. आमचे लखरे नाहीत मग काय? लिघा तुम्ही. लिघा. लांबच्या लरी लिहू नका. लात्ताच्या लात्ताला सगळी कामं लात्ताच्या लात्ता लिघा. अरे बाबा सगळीकडे ल लागतोय तुझा. सगळीकडे ल लागलेलेच आहेत आपले. घरातली कामं कोण करणार मला कळत नाहीये. ओ माय गॉड, अनबिलिव्हेबल कॉन्सेप्ट. म्हणजे असं काहीतरी घडू शकतं तर. या परफॉर्मन्समुळे तुमचं मार्केट अप झालंय हे मात्र नक्की. मस्त परफॉर्म केलं. वा. येस प्रसाद दा. मला असं वाटतं की ही अशी जर बाई आली घरात तर तिच्यामुळे आजचा शेअर वर गेलाय का खाली गेलाय ते आजच्या आज कळेल, पण तिने भांडी घासलेत का नाही ते उद्या कळेल. तसंच तिच्यामुळे घरातली धूळ पडलेली असेल आणि शेअर वर गेलेलं असेल. वेगळीच कॉन्सेप्ट होती. आणि खरंच प्राजक्ता म्हणेल तसं अशा जर कामवाल्या यायला लागल्या घराघरात तर काय होईल त्या घराचं मला कल्पनाही करवत नाही. रंजक होती कॉन्सेप्ट. आणि तू ते कॅरेक्टर पकडलं होतंस लवालं ते पण खूप इंटरेस्टिंग होतं. आणि तुम्ही पण एक शालीन सोफिस्टिकेटेड कपल खूप छान प्रेझेंट केलं दोघांनी. थँक्यू. मजा आली. सई. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. खूप मजा आली. मग काहीतरी वेगळंच पकडलं होतंस आज. मजा आली त्यांनी. आणि लम्रता तुझं नाव होतं तेही त्याच्यातही मजा होती. आज काहीतरी वेगळं बघायला मिळालं. ट्रम्प तात्यांची वगैरे नक्कल खूप छान केलीस. काय म्हणूया, खूप अट्रॅक्ट केलं त्यांनी आम्हाला. मजा आली. छोटासा जम होता, तुम्ही तो छान खुलवलात. मला असं वाटतंय की आता शेअर्सचं वेड प्रत्येक ठिकाणी पोचलेलं आहे. आणि आज आपल्याकडे एक शेअर दिवाणे आहेतच ऑलरेडी, पण त्यांची आपल्याला तेवढीच मदतही होते, हे तितकंच खरं आहे. मजा आली. मंडळी, एक विशेष सूचना. शेअर बाजारातील उलाढाली या अत्यंत रिस्की असू शकतात. त्या आपापल्या जबाबदारीनं अभ्यास करून केल्या पाहिजेत. आम्ही कुठल्याही प्रकारे अशा गुंतवणुकींचं समर्थन करत नाही. थँक्यू टीम. तर मंडळी, हास्याची ही ज्योत अशीच तेवत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र आता बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार.